यातून धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। कोल्हापूर शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच मोका अंतर्गत कारवाई झालेला संशयित सूरज साखरे याच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला आहे। या घटनेमुळे कोल्हापूर शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोड परिसर नाना पाटील चौकाजवळ ही गोळीबाराची घटना घडली। अज्ञात हल्लेखोरांनी सूरज साखरे याच्यावर 6 गोळ्या झाडल्या असून त्यापैकी 2 गोळ्या साखरे याला लागल्याची माहिती समजत आहे। या हल्ल्यात तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, करवीर पोलीस आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय। जखमी सूरज साखरे याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून त्याच्यावर मोक्कांतर्गत ही कारवाई झालेली आहे। त्यामुळे हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, त्यामागे जुन्या वैमनस्याचा, टोळी संघर्षाचा किंवा इतर कोणता हेतू आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत। या प्रकरणात पोलिसांकडून अधिकृत माहिती येणे अद्याप बाकी असून सध्या पोलीस तपास करत आहेत।